चहा अँड चर्चा. आमचा आजचा प्लॅन आहे की फुकेट थोडं फिरायचं. इथं बऱ्याच गोष्टी आहेत बघण्यासारख्या मुलांबरोबर आणि पेरेंट्सबरोबर. तर आम्ही आज ते करणार आहोत. आज आम्ही सकाळी जरा उशिराच उठलो कारण काल रात्री उशिरा झोपलो आम्ही. आम्हाला झोपायला 1-2 वाजले होते काल रात्री. थोडासा टाईम डिफरन्समुळे थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. तर उठलो मी 9 वाजता. ब्रेकफास्ट केला. आमच्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. आम्ही ब्रेकफास्ट केला. इट माइन इफ यू लाईक. आम्ही इथे बिग बुद्धाच्या स्टॅच्यूकडे आलेलो आहोत. आम्ही आईस्क्रीम घेतलं खायला कारण इट वॉज व्हेरी हॉट आणि मुलं फारच दमली होती उन्हामध्ये. मग आईस्क्रीम घेतलं. इथं हा बिग बुद्धाचा स्टॅच्यू आहे. हा माझ्या मागे आहे. हा इथे खूप ब्राईट आहे त्यामुळे एवढं दिसत नाही आहे. हा तर हा बिग बुद्धा स्टॅच्यू आहे तो जवळजवळ 45 मीटर्स मोठा आहे. आणि इथे ज्या वरती जाण्यासाठी पायऱ्या आहेत त्या 90 पायऱ्या आहेत. आणि इथून हे पूर्ण म्हणजे फुकेट आहे त्याचं 360 डिग्रीजमध्ये आपल्याला दिसते फुकेट पूर्ण. तर इथं मी ब्राईटनेस ॲडजस्ट करते. हे बघा, व्हिडिओ काढून दाखवेनच पण इथून जे दृश्य आहे ते खूपच सुंदर दृश्य आहे. बे दिसतोय पूर्ण. बेमध्ये जे जहाज आहेत ते दिसत आहेत आणि छोटे छोटे आयलंड जे आजूबाजूला आहेत ते दिसत आहेत. खूपच सुंदर दृश्य आहे इथून. Oh yeah, Bob is getting good. Coming. Fast. Oh, coming. Oh, I see them. I can't. स्टॅच्यूमधून निघालो आहोत आणि ऑन द वेज खाली येतानाच एक कॅफे आहे तिथे आम्ही थांबलो कारण 4 वाजत आले दुपारचे आणि आम्ही सगळेच फार दमलेलो आहोत आणि भुकेलो आहोत. तर ह्या कॅफेला अमेझिंग व्ह्यू आहे. इथून शहर दिसते खालचं. बे दिसतोय पूर्ण आणि डाव्या साईडला शहर आणि बे आहे आणि उजव्या साईडला अशी पर्वतांची रांग आहे. आणि मी तुम्हाला ते पर्वत दाखवते. ते जे डोंगर आहेत ना ते मला चंदगडच्या डोंगरासारखेच दिसत आहेत फॉर सम रिझन. आय थिंक झाडं सिमिलर आहेत म्हणून असतील पण अगदी सिमिलर वाटतं आहे. सो मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. इट्स ब्रेथ टेकिंग. तर हा कॅफे संध्याकाळी फार भरलेला असतो कारण आय थिंक ह्या समोरची जी आहे ती पश्चिम आहे आणि तिथून सूर्यास्त होताना खूप सुंदर दिसतं. सूर्यास्त रंग खूप छान दिसतात आकाशामधले आणि ते बघण्यासाठी लोक येतात तिथे या कॅफेमध्ये. तर हा कॅफे संध्याकाळी एकदम फुल असतो आहे. आम्ही आता दुपारी आलो आहोत. इवन दुपारीसुद्धा एवढा छान व्ह्यू आहे. बाहेर ॲक्च्युली फार गरम आहे. बाहेर पूर्ण ऊन पडलं आहे पण हे कॅफेच्या वरती असं पूर्ण असं हे छत घातलं आहे त्यांनी आणि समोरच्या व्हॅलीमधून छान वारा येतो आहे. त्यामुळे ती उष्णता जाणवत नाही आहे. अजिबात उकडत नाही आहे आत कॅफेमध्ये. असं खूप सुंदर आहे हे. तुम्हाला दाखवते मी आता व्हिडिओ कसा दिसतोय ते.
लंच केलेलो आहोत आणि आम्ही आलो आहोत ओल्ड टाऊनमध्ये फिरण्यासाठी. ओल्ड टाऊनमध्ये एक फेमस मँगो ज्यूसचं स्टोर आहे जिथं अमेझिंग मँगोजमध्ये मिळते. ते दिसते मागे, हां हे मँगो नाव आहे त्याचं. तर तिथं आम्ही मँगो ज्यूस प्यायला आलो आहोत. व्हिडिओ दाखवते. अमेझिंग मँगो स्मूदी आहे. अगदी म्हणजे आंब्याचा चव इथे चांगली, प्लस असं आईस क्रश करून घातलं त्यामध्ये, खूप मस्त लागतं. सो मी आता तेच करणार आहोत. आम्ही ओल्ड टाऊन फिरणार आहोत. इथं थोडीफार खरेदी करू, बघूया कसं स्वस्त मिळतं कसं मिळतं त्यावरती, आणि मग त्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये जाऊ. पाणीपुरीचा गाडा लावला. नाही त्याचे एक्सपोर्ट. ओके, आय विल सी. बाबू मला तू गडबड करू नको. अर्थ $30 इज अ लॉट. सगळीकडे फिरून फायनली हॉटेलमध्ये आले. तिथं कॉफी प्याले आणि इथे खूप छान मसाज प्लेस आहे हॉटेलच्या जवळच. तर मी तिथं मसाज घ्यायला आली आहे. त्यांनी मला हे छान ज्यूस दिले प्यायला आणि शूज दिलेत. आणि इथे कसं होतं की वेगवेगळ्या टाईपचे मसाजेस होते. सो मी असं मला जे झेपेल मीडियम टाईपचा तो मसाज घेतला आहे. आणि त्यांनी असे वेगवेगळे ऑइल्स असतात. सो जॅस्मिन, रोज आणि कुठलं होतं बरं, ग्रीन टी ऑइल, वेगळ्या टाईपचे ऑइल्स होते. सो त्यांनी मला चूज करायला सांगितलं. सो मी असं प्रत्येक ऑइल स्मेल केलं आणि मग चूज केलं. सो रोज वॉज रिअली गुड. सो मी त्या ऑइलचा मसाज घेणार आहे. दिस इज व्हेरी रिफ्रेशिंग. नॉट शुअर काय आहे. दिसायचं खूप छान आहे. तर मी एक तासभर मसाज घेणार आहे आणि मी परत हॉटेल रूममध्ये जाणार आहे. तोपर्यंत माझी मुलं आणि मिस्टर आमच्या हॉटेलला पूल आहे. सो ते पूलमध्ये जाणार आहेत. आणि इथं वेदर एवढं छान आहे, असं गरम आहे, ह्युमिड आहे. त्यामुळे पूलमध्ये जायला खूप बरं वाटणार आहे. कारण आम्ही दिवसभर एवढ्या उन्हामध्ये फिरत होतो. ते तळपतं ऊन होतं आणि ह्युमिडिटी होती, त्यामुळे उकाडा होता आणि घाम फार येत होता. सो पूर्ण दिवसाचा शीण जाणार आहे पूलमध्ये जाऊन. तर ते पूलमध्ये जाणार आहेत 1 तासभर आणि त्यानंतर मग प्रॉबेबली आम्ही बाहेर पडू पुन्हा एकदा.
माझा मसाज आत्ता संपला आहे. त्यांनी मला हे चहा आणून दिला आहे विच इज व्हेरी सूदिंग. आय थिंक असं हर्बल चहा आहे, ग्रीन टी टाईप, व्हेरी नाईस. आणि आय एम व्हेरी रिलॅक्स्ड आफ्टर द मसाज. मी आता इथून हॉटेलला जाणार आहे आणि हॉटेलमध्ये बघणार मुलं काय करत आहेत. मोस्टली माझे मुलं पूलमध्ये असणार आहेत, तर त्यांना पूलमधून बाहेर काढणार आणि त्यांना फ्रेश करणार आणि त्यानंतर प्रॉब्ली आम्ही बाहेर काहीतरी खायला जाऊ. एवढी भूक नाही आहे कारण आम्ही लंच फार उशिरा केला. आय थिंक 3:30-4ला लंच केला आम्ही, सो तेवढी भूक नाही आहे. आपण इथं रस्त्यावरती बऱ्याच गोष्टी खायला मिळतात, तर आम्ही त्यापैकीच काहीतरी एक खाऊ आणि आज लवकर झोपायला ट्राय करणार आहे. उद्या काय करायचं आम्ही अजून प्लॅन केला नाही आहे. तर मी हा आजचा व्हिडिओ इथेच बंद करते. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्हाला काय आवडलं असेल तर ते कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. ठीक आहे मग, बाय.